अजिबात पोऱ्याचं बोलणं खायचं नाही. त्याच्यासाठी आपण काय केलंय आपल्याला माहिती. आपण बांध कोरलेत दुसऱ्याची. आकडे टाकू टाकू मोटरी चालवली आहे. दुसऱ्याची बारी डिले करून ठेवली. उपरण्या खाली हात घालून दालाल्या घेतल्या. म्हशीला बिब्याची धुरी देऊन इकली. कांदे चिंगड्या खाली घालून इकली. अरे टमाट्यात मडक्याला चोना सोडून बाबा उभा केला भाऊ. अरे दुधात पाणी घालू घालू दूध इकली रे. दुधात पाणी घालू घालू का सडकेत आमचं खाली घालू घालू जाळ्या भरल्या. आणि एवढं कोणत्यासाठी केलं? पोरांसाठी. आणि धावून कोण आलं? पोऱ्या. मग आपल्याला रोग झाला का नीट राहिला? सुनबाई महिला मंडळाला सांगून तो आता घरी गेल्या गेल्या जावायला फोन करायचा. आता लगेच आमच्या गावात इंदुरीकर येऊन गेला भाऊ. धोंड्याला गेलेले कपडे आणून दे, नाही तर काम बिघडलं. तुझ्या बापाचं घर काय तिकडे भूकंपात गेलं नाही तरी आपल्या लोकांनी काही काही पद्धती हलकट पाडून ठेवल्यामुळे गरीबाला त्रास होतो. कोणत्या ग्रंथात लिहायला जावायला कपडे घालाव धोंड्यात? तो ग्रंथ सांगा मला, मी त्याचं पारायण करू. त्याच्या बापाचं घर भूकंपात गेलं काय? दरिद्री डंगरण डोंगरण निघले धोंड्याला. असा पोळ्या खाऊन टेम्पो पलटी हो. दरिद्री नाही तर अरे लाटणं दिलंय पुरीच्या बापान तुम्हाला. फुकणी दिली फुकणी. काय द्यायचं राहील? फक्त पुरीच्या बापानं काड्याची पिटी दिली नाही. आपली इस्टेट पेटवाय. तेवढी या लग्न सराईत मागा भाऊ. काड्याची पिटी दे का? लईच कमी जास्त नाही तर मला सांगा, पोराचं लग्न झाल्यावर तुम्हाला काय घ्यावं लागत घरात? काड्याची पिटी सोडून खायचं येत 2-3 दिवस. त्या बरण्या देतात ना. आता कपाट आहे, सोफासेट आहे, लाटणे पळपटे गादी आहे, उशी आहे, तक्क्या आहे, झाडू आहे, लाटणे काय नाही बा. फक्त काय नाही तेवढी महाग आहे. आता तेवढी दे भाऊ मला. आमचं जळालं फार. अरे आमची उदाहरणं सांगतो. आम्ही लहान असताना, आता बरेच सगळे शेतकरी जिथं, आम्ही लहान असताना जर गोट्या खेळायचा तर गोट्या सगळेच खेळायचं. काय लगेच कुणी शहाणा झाला नाही. मी असू नाही तर तुम्ही असू, मी माझंही झाकून ठेवत नाही. आता काय आम्ही लगेच शहाणे नाही झालो आणि अजूनही कुठं शहाणे झालो. बरं आम्ही गोट्या खेळायचं तर गुरुजी पुढून यायचं तर कार तर गोट्यान सगट पळत होतं. सापडत होतं पोरगा पशार. आणि आता कारके क्रिकेट खेळात आहे. गुरुजी पुढून येते, उडेलची ती झेंडू आणून देते. मर्यादा संपली का नाही? दीड आला तर आमची बाई पदराचा कोणा सरकू देत नव्हती. एवढी सुशील मर्यादा होती. आता कीर्तनाला आल्यात. आता कशा घेतल्या? असे दररोज घ्यायला का रोग झाला का? मला सांगा, पदर लुगड्या संगत मिळवतो का सेपरेट घ्यावा लागतो? विनोद समजू नका. मागची संस्कृती जर जशीच्या तशी टिकवायची असेल तर पुढच्यांनी ही बंधनं घालून घेतलीच पाहिजे. अरे सगळं आहे तुमच्याकडं. सगळं आहे. बसलेली सगळी माणसं ध्यानात ठेवा. स्टेजवरची खालची भजने बिजने सगळं आहे. फक्त आयुष्यात 2 गोष्टी तुम्ही हरवल्या तुमच्या 2 गोष्टी. एक समाधान आणि 2 आनंद. गमवून बसलात तुम्ही समाधान गमवून. सगळं आहे तुमच्याकडं, फक्त समाधान गेलंय. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, समाधान जर असलं तर गरीबातला गरीब मुलगा एठा मोठा होऊ शकतो. हे त्याचं उदाहरण. दीपक थोरात हे नाव एकेकाळी सगळ्या लोकांना अतिशय गरीब कुटुंबातला माणूस हे होतं. आज अख्खा गाव ज्यांच्यावर मुलासारखं प्रेम करताय. हा झटका कशाचा आहे? कोणताही माणूस मोठा व्हायला 4 गोष्टी लागतात. एक ध्यानात ठेवा. इकडे लक्ष द्या. माणूस मोठा व्हायला 4 गोष्टी लागतात. 1 कष्ट, 2 प्रयत्न, 3 प्रारब्ध आणि 4 आई वडिलांचा आणि संतांचा आशीर्वाद. माणूस मोठा होऊ शकत नाही. पहिली गोष्ट कष्ट करायची तयारी पाहिजे. बोला तुमचं काय मत आहे? पक्वाल शिकायचं ना. जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात. जी हळूच बोलतात लफडेबाज असतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात
ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात,